जेव्हा आपल्या स्वामींवर भक्कम विश्वास आहे तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाचे दुःख, प्रत्येकाच्या समस्या, प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहीत आहे आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराज आहेत. म्हणून मनापासूनच स्वामींना शरण जा. त्यांची रोज न चुकता मनोभावे सेवा करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवचनाची जाण ठेवा. संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. मी का भिवू? मी चुकीचा नाहीये. मला काय कोणाची भीती? जेव्हा हा ब्रह्मांडाचा नायक माझ्या सोबत आहे तेव्हा मी का घाबरू? कोणत्या संकटांना असे नेहमी म्हणायचे, संकट आले की पहा किती मोठे पाठबळ मिळेल. तुम्हाला अनुभव नक्की घ्या. स्वामी भक्तांनो, असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोहोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्यांचा योग्यक्षेम निश्चित चालवतात व सदैव त्याच्या पाठीशी असतात. मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे. तो कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला? तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार, तिसरा गर्व, चौथा वासना, पाचवा काम, सहावा क्रोध, सातवा लोभ, आठवा मत्सर. म्हणून हे सर्व कचरा तुम्ही आजच साफ करून घ्या, म्हणजे तुमचं मन एकदम निर्मळ आणि स्वच्छ होईल. जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला, कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे. आळवताना आपल्या डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यात पाणी येते, हे लक्षात ठेवा. आपण 3 गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पहिली, आचरण अगदी शुद्ध ठेवावे. दुसरी, नामाला कधीही सोडू नये. आणि तिसरी, माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजे सद्गुरू आहे, ही जाणीव जागृत ठेवावी. जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते. हीच त्यांची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्याने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे. एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब थेंब असे एका ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोग पडेल आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल. त्याचप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्य नेमाने ठराविक वेळी आणि शक्य तर ठराविक स्थळी तर नामाचे साधन केले तर ती जास्त परिणामकारक होते. स्वतःचे मन स्वतःला खाते. याला काय करावे? आपली पापे मनात आणू नयेत. काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र दौडू नका. निराश कधीच होऊ नका. खरोखर भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरे मोठे पाप नाही. मित्रांनो, प्रल्हादाने एकदा नाम घेतले, ते शेवटपर्यंत काही सोडले नाही. त्या नामानेच तो ठरला, त्या भावनेनेच तो उद्धरून गेला. भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो. देव हवा असणे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असणे वाटणे ही देहाची बुद्धी. हे कायम लक्षात ठेवा. जात्याला 2 पेटी असतात. त्यातले एक स्थिर राहून दुसरे फिरत राहते, तरच दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते.
पण जर दोन्ही पेटी फिरत राहिली तर दळण दळले न जाता फुकट श्रम मात्र होतात. माणसाचे शरीर आणि मन अशा दोन पेटी आहेत. त्यातले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पीठ आहे. पण परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात. श्रद्धा हे परमार्थाचे मुख्य भांडवल होय. समाधान हे सर्वस्व आहे अशी श्रद्धा ठेवावी. ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप आपल्याला पाहता येतो, त्याप्रमाणे साधन करताना आपल्याला समाधान किती झाले हे पाहिले पाहिजे. सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणून दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा. जीवाचा साक्षीदार म्हणून व्यक्तीला पसंत करायचा. त्या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवायचं. त्याला शरीरही अर्पण करायचं. पण मनाची कवडं उघडी करायला मात्र तिथं वाव नसावा. हीच माणसाची केवळ शोकांतिका. याला संसार म्हणायचा. आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे भरले किती आणि रिकामे किती हे त्याला समजत नाही. तो भरतच राहतो. तसे नाम सतत घेत राहावे, तरच ते देहाच्या कणाकणात आणि मनाच्या अंतरंगात मुरते. पुढे देहांचे आणि मनाचे कण न कण आपोआप नामजप करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले व वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाईट वाटत नाही. पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, मी देवाचे एवढे केले, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते. पण त्याला ते समजत नाही की हा सर्व आमच्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करील. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही. जो संतांची किंवा सद्गुरूंची मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्धारूपाने राहत नाही. मन परमेश्वराला अर्पण करावे व दुसरीकडे गुंतून नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झालेलं नाही असे समजावे. पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहणे त्याला कशाचीच भीती नाही वाटत. संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ते आपल्याला समाधान देते. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होत असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हरणं विसरू नका. मी म्हणजे अमुक एक अशी आपल्या अस्तित्वाविषयीची जशी खात्री असते तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल. माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वाभूती भगतभाव देऊन कुणाचे मन न दुखवणे, परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे. काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे. खाचखाळगे काठीच्या योगाने टाळता येतात. तसेच मोह, लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसेच नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळताच पाहिजे. हाच नामाचा अनुभव. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत. जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत, त्यांचे मनन करीत नाही. आणि मनन करून ज्यांना ते पटले असूनही नाम घेत नाहीत. अडचणी असल्या तरी नाम घेता येते. म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते. लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो. ज्याच्याकडे पैसा आहे तो मन शांतीच्या शोधात फिरत आहे. ज्याच्याकडे मन शांती आहे तो पैशांच्या मागे लागलाय. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. कारण गुरी माऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजे महाराजांचे सेवेकरी. असा एकतरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवावा ज्याच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही,
जेथे महाराज आहेत तिथे समस्त ब्रह्मांड वास करते. आनंद कुणाला नको आहे? आपल्याला आनंद हवा आहे खरा, परंतु तो मिळवण्याकरता जे करायला पाहिजे ते आपण करीत नाही. नोकरी नको आणि खायला नको हवे, हे कसे शक्य आहे? मनाची स्वस्थता कशाने येईल ते पाहावे. प्रयत्न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले असे म्हणावे. कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वस्थ लाभते. होते जाते ते भगवंताच्या इच्छेने होते, हे मनाने पक्के ठरवल्यावर मग विनाकारण काळजी का करावी? जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत स्वास्थापासून आपण दूर आहोत असे समजावे. दुःख करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे तो प्रत्यक्ष दुःखने भोगीत असताही आनंदात राहू शकेल. म्हातारपणी तर आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे. ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो, आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर रामाने कृपा केली असे खचितच म्हणावे. दुसऱ्याचे घर जळले की आगळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले. तेव्हा तो रडू लागला. लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असे नसावे. जे आपण दुसऱ्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे. आज आपल्याला समाधान का मिळत नाही? तर आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याच्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही. आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते. पैसा आला तर भगवंताच्या इच्छेने आला, आणि या कदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेने गेला असे म्हणून आपले समाधान बिघडू देऊ नये. पैसा हा निधी धर्मानेच मिळवावा. तो वाटेल त्या मार्गाने मिळवणे इष्ट नाही. पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर तो पैसा दूर केला तर नाही चालणार का? पैसा टाकून देऊ नका, पण पैशांच्या प्रेमातही राहू नका. जीवापाड श्रम करून जो कमवायचा आहे तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर त्याचा काय उपयोग? भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्या पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तोच परमार्थ होतो. सद्गुरु दर्शनाने पूर्वकर्मे पापे जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये. समाधानात आणि आनंदात असावे, हीच स्वामीचरणी प्रार्थना. आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं. मूर्ख माणसासाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो. श्रीमंत माणसासाठी विनोद तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो त्याने कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्याचा वेळेचा अपव्यय केला तर मग त्यांच्या आयुष्याच्या अर्थाची अदलाबदल व्हायला वेळ लागत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रेतीच्या वाळूने भरलेलं असतं. वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेना आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठीच बदलतात. जगामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे. प्रत्येकाचे नियम ठरलेले आहेत. त्या नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे अनवस्था आणणे होय. त्याप्रमाणे कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाचे कर्तव्य ठरलेले आहे. त्यामुळे त्या कर्तव्यानुसार त्याने काम केले पाहिजे, म्हणजे सगळ्यांचा संसार हा सुखाचा जाईल. एक स्त्री नित्यनेम देवळात येत होती, पण आज ती थोडी उदास होऊन पुजाऱ्याला म्हणाली, मी उद्यापासून देवळात येणार नाही. यावर पुजारी म्हणाले, काय झाले असे अचानक? त्यावर ती अत्यंत क्रोधाने म्हणाली, काय ही देवासाठी येतात? कोणी फोनवर बोलत असते, कोणी गप्पा मारत बसलेले असते, कोणी व्यावहारिक बोलत असतात. सगळी पाखंडी आहेत. यावर ते पुजारी स्मितास्य करत म्हणाले, मी एक गोष्ट सांगतो, करा आणि मगच देवळात यायचे का नाही ते ठरवा. त्यावर ते श्री म्हणाले, सांगा काय करायचे ते. पुजारी म्हणाले, हा भरलेला ग्लास घेऊन मंदिराला 2 परिक्रमा घाला, पण यातील एकही थेंब सांडला नाही पाहिजे. बघा जमते का? त्यावर त्या स्त्रीने पाण्याचा ग्लास घेऊन मंदिराच्या 2 परिक्रमा घातल्या
व पुजाऱ्याला म्हणाली, काय ते अवघड झाले माझ्या माझ्या परिक्रमा. पुजारी हसून म्हणाले, तुमचे पूर्ण लक्ष या ग्लासकडे होते, त्यामुळे एक थेंबही सांडला नाही, होय ना. त्या स्त्रीने उत्सुकाने हो म्हटले. पुजारी त्या स्त्रीला समजावत म्हणाले, तुम्ही तर येथे देवासाठी येता, मग कोण काय करते यापेक्षा तुम्ही नामस्मरणात द्याल तर तुमच्या आजूबाजूला काय चालले याकडे लक्ष जाणार नाही. आज या ग्लासमधील एकही थेंब सांडला नाही, म्हणजे तुमचे पूर्ण लक्ष त्याकडे होते, हो ना. मग देवळात देवदर्शनाला येता तर सारं तन्मन या परमात्माच्या चरणी अर्पण करून दर्शन घ्याल तर तुमचे लक्ष दुसरीकडे जाणार नाही. मी सांगतो ते करून पहा, मगच यायचे का नाही हे ठरवा. अहो बुवा, ही तुमची भक्ती विकती ती बाजूला ठेवा. देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा. त्यावर साधू शांतपणे म्हणाला, ते मी सांगतो, पण आता तुमचे उतार वय झाले, काळ केव्हा झडप घालेल याचा नेम नाही. तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी, देहाची व्याधी आणि मृत्यूची मगरमिठी यातून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार, प्रयत्न तुम्ही केला आहे का. हा मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून टवाळखोर चूप बसला, पण त्याचे विचारचक्र सुरू झाले. दुसऱ्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला, आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही, पण आता मी काय करू ते मला सांगा. साधू बोलला, 2 वर्ष मौन धरून नामस्मरण करावे. त्या दिवसापासून त्याने दृढ निश्चयाने मौन धरले आणि नामजापाचा तडाखा लावला. मौनाचा अवधी संपल्यावर साधूची पुन्हा गाठ पडली. तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला, महाराज, मला सर्व मिळाले. मला नामाने जे समाधान मिळाले त्यापुढे इतर सर्व गोष्टी रद्द आहेत. निश्चयपूर्वक नामस्मरण असे विलक्षण सामर्थ्य आहे. शोक, चिंता, भीती, आशा, तृष्णा या सर्व राम करता म्हटल्याने नाहीशा होतात. ज्या अर्थी त्या अजून नाहीशा होत नाहीत त्या अर्थी रोग कायमचे आहेत असे म्हटले पाहिजे. तरी आजपासून या घटनेपासून नामात राहण्याचा निश्चय करा आणि स्वामी समर्थ ही भावना दृढ करा. प्रत्येक जीवाची ओढ चिरंतन समाधानाकडेच असते. ती ओढ परमेश्वर प्राप्तीनेच पुरी होऊ शकते. ही प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधन जर कोणते असेल आणि त्याचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल तर एका नामानेच. ते नाम म्हणजे श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दुसऱ्याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला आहे असे जाणावे. आपली मुळे बाळे ही देवाने आपल्याजवळ दिली आहेत, त्याचे रक्षण करावे. ते कर्तव्य होईल, पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुख दुःख भोगणे हे मात्र पाप आहे. पण परीक्षा एकदा नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसतो. पण भगवंताचे अनुसंधान ठेवण्यात एकदा प्रयत्न करून यश आले नाही तर ते मात्र आपण सोडून देतो. हे बरे नाही. संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत, म्हणूनच ते संत झाले, म्हणून देवस्वरूप बनले. वेदांत आपण नुसता लोकांना सांगतो, पण संत तो स्वतः आचरणात आणतात. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाही. भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे. त्याचेच होऊन आपण राहिलो तर ते आपल्याला दिवादाने कसा ठेवील. संत हे निश्चयंत असतात तर आपण संशयात असतो. त्यामुळे त्यांना समाधान मिळते तर आपल्याला पदरात असमाधान पडते. नाम हे स्वसिद्ध असल्यामुळे जाणता वा अजाणता म्हटले तरी ते सत्कर्म याच सदरात पडते. कारण जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम असे भगवंताचे वचन आहे. म्हणून नामाचा उच्चार आणि भगवंत या दोन्ही गोष्टी निराळ्या असू शकत नाहीत. मुखाने नाम घेणाऱ्याचे लक्ष भगवंताकडे असो वा नसो ते सत्कृत या सदरात पडते. इतर कर्मांना पूर्णत्व किंवा सत्यत्व नामाने येते. माझी सेवा तुम्ही करता ती तुम्ही आपल्या देहवृद्धीसाठी केली. तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले. वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वाभूती भगतभाव ठेवून कुणाचे मन दुखावणे, परमात्मा सर्व करतो अशी भावना ठेवणे, मी म्हणजे अमुक एक अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली म्हणजे आपल्याला सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल. कालचे विसरावे, उद्याचा विसर करू नये. आज नाम सोडू नये. परिस्थिती व भोग चुकत नाहीत, पण समाधान राहायचे असेल तर नामानेच ते टिकेल. म्हणून शांत राहणं चांगलं. मन तोडण्यासाठी शब्दांना असेल धार,
त्या धारेने मग होतात कधी न पुसणारे वार. म्हणून शांत राहणं चांगलं. बोलणारा आपले शब्द सहज विसरून जातो. ऐकणारा हृदयाच्या कोपऱ्यात त्या शब्दांचे घर बांधून बसतो. म्हणूनच शांत राहणं चांगलं. आपले हजारो योग्य शब्द दुर्लक्षित केले जातात, पण एक अयोग्य शब्द कोकून मात्र ठेवतात. म्हणून शांत राहिलेलंच बरं. मित्रांनो, समाजात असे काही दगड आहेत जे आपल्याला भांडायला लावतात, एकमेकांची डोकी फोडायला लावतात. नुकसान आपले होते, बर्बाद आपण होतो आणि दगड मात्र बाजूला होतात. भारत हा जगातील एकमेव असा देश आहे, इथल्या तरुणांना आणि जनतेला आपल्या स्वतःच्या भविष्यापेक्षा या दळबद्री नेत्यांच्या भविष्याची जास्त चिंता आहे. मला एक माहीत आहे की कोणी कितीही जवळचा निवडून आला तरी आपली आणि आपल्या परिवाराच्या पोटाची खळगी आपल्यालाच भरायची आहे. बघा, जमला तर विचार करा. मृत्यूचा तमाशा. मित्रांनो, बसलो होतो असा एकदा. अचानक समोर आला यम. आत्ताच चल माझ्यासोबत. देऊ लागला मला दम. हडवडून त्याला म्हणालो, असा अचानक आलास कसा? माझी लेकरं उघड्यावर पडतील, वेळ तरी दे मला जरासा. एकूण माझं बोलणं यम खदा खदा असला. तुझ्या विना कोणाचं नाही अडत, चल दाखवतो मी तुला. नको नको म्हणत असताना त्याने प्राण माझा घेतला होता. आत्मा तिथेच गुडमडत होता, तशाच मृत्यूचा पाहत होता. सारे नातेवाईक जमा झाले. त्यात काही दुश्मन पण होते. खूप चांगला माणूस होता. माझ्या नावाने गळा काढत होते. माझ्या मुलांची अस्वस्थता बघून मला खूप गलबलून आलं. काय होईल माझ्या विना, उगाच असं वाटून राहिलं. माझ्या जाण्यानंतर लगेच संपत्तीच्या वाटण्या झाल्या. वादविवाद, काही गोष्टी हमरी तुमरीवर गेल्या. लाडाची लेक समजत होतो ती आईच्या दागिने घेऊन बसली. आता कशाला लागणार तुला, हिच्यासाठी अडून बसली. सगळ्यांचं वागणं बघून जीव माझा तुटत होता. खरं दुःख बायकोलाच असा माझा भ्रम होता. शिरून तिच्या मनात मी ऐकलं तिच्या मनातलं. याचं करून करून थकले, आता जरा कुठे निवांत. म्हटलं मी आम्हाला लवकर घेऊन चल बाबा इथून, मला नरकातच राहतो मी अजून, आता तरी स्वर्गात ने मला. हे आहे मृत्यूचा तमाशा आणि मृत्यूचं खरं रहस्य. आपल्या विना कोणाचं राहत नाही. मित्रांनो, माफी असा शब्द आहे. जर आपल्याला आपल्या भविष्यकाळात शांततेने जगायचे असेल तर मग भूतकाळानं विसरणं गरजेचं असतं. भूतकाळातल्या वेदना, दुःख, आकस आणि हेवेदावे जिवंत ठेवून कोणी भविष्यकाळात शांततेने जगण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही. चुका सगळेच करतात, पण दुरुस्त फार कमी लोकांना करता येतात. आपल्याला उद्या कोणा माफ करावं असं वाटत असेल तर मग आज आपण पण कोणाला तरी माफ करण्याची क्षमता ठेवणं गरजेचं आहे. माफी ही गोष्ट अशी आहे की ती फक्त खऱ्या मनाने माफ केल्यानेच खऱ्या अर्थाने मिळू शकते. म्हणून सगळ्यांना माफ करत चला. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही. समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. घमेंड, अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही. आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता, एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही असणार नाही. खोटं सहज विकलं जातं, कारण सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते. मनाला वाटेल ते करा, पण मनाला लागेल असं काही करू नका. वेळ लागला तरी चालेल, पण नाम असं कमवा की आयुष्य प्रत्येकाच्या तोंडावर तुमचं नाव असलं पाहिजे. तुम्हाला लोकांनी तुमच्या कामावरून ओळखलं पाहिजे, कारण नाम आपोआपच लक्षात राहतं. आणि हे कोणाला दाखवण्यासाठी नाही, स्वतःसाठी आणि आपल्या आई वडिलांसाठी करायचं आहे. मग लागू दे कितीही वेळ, जे करायचं आहे ते करायचं आहे. वेळ निघून जाते. आपले घर, आई वडील, घरचे जेवण, फ्रेंड्स यांसारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यासमोर नसताना त्यांची किंमत कळत नसते. पण एकदा की ती गोष्ट दूर झाली, दिसेनाशी झाली, तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही किती व्हॅल्युएबल होते हे लक्षात यायला सुरुवात होते. टाईम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो. खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची किंमत कळणे किंवा त्याच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. जगण्याची काही तत्वे. मित्रांनो, आयुष्य कधी दुसऱ्यांच्या कलाने जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद संपेल. म्हणून स्वतःच्या मनाने जगा. इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका. तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका. पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते,
म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने घ्या. स्वतःची किंमत. मित्रांनो, जीवनात आपण खूप वेळा पडतो, हारतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्यात, म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात, ही गोष्ट कधी विसरू नका. एक लक्षात ठेवा, जे भूतकाळामध्ये घडले त्यांचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका. कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन. ते आनंदाने आणि सुखात जगा, म्हणजे तुमचं जीवन कसं सुखी होऊन जाईल. आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी आणि त्यांची सेवा कायम करत राहा. त्यांचे नाव मुखात ठेवा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीत अपयश मिळणार नाही. सगळीकडे तुम्हाला यशच यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती गोष्ट दुसऱ्यांकडून मागणे बंद करा. ताकद आणि पैसा आयुष्याचे फळ आहे, परंतु परिवार आणि मित्र आयुष्याचे मूळ आहे. झाड फळाविना जगू शकते, परंतु मूळ नसेल तर झाड उभे सुद्धा राहू शकत नाही. आयुष्यामध्ये मागे पाहिले तर अनुभव मिळेल, पुढे पाहिले तर उमेद मिळेल आणि जर आजूबाजूला पाहिले तर सत्य दिसेल. परंतु आपल्या स्वतःमध्ये पाहिलेले तर परमात्मा दिसेल. हे कायम आत्मविश्वास दिसेल. हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, विश्व गरजेचा नियमावर चालतो. लोक थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहत असतात त्याच सूर्याचा उन्हाळ्यामध्ये तिरस्कार करतात. तुमची किंमत तेव्हाच होते जेव्हा तुमची गरज असते. कधी कधी आपण चुकीचे नसतो, परंतु आपल्याजवळ ते शब्द नसतात जे आपण बरोबर असल्याचा पुरावा देतील. मित्रांनो, चांगले जीवन मिळवण्यासाठी जीवन जगणेच विसरून गेलो आहोत आपण. कधीतरी एकट्याने बसून विचार करा आणि चिंता करा की आपण नसल्यावर कुणाला सगळ्यात जास्त फरक पडेल. आणि ज्याला फरक पडत असेल त्यासाठी जगा, बाकी सगळ्यांना त्याच्या नशिबावर सोडा. विश्वास ठेवा, असे केल्याने तुमचे जीवन सुखकर होईल. भलेही तुमच्याजवळ सर्व प्रकारच्या डिग्री असतील, परंतु तुम्ही आपल्या माणसांचे डोळे वाचू शकले नाहीत तर तुम्ही अशिक्षित आहात. कडुलिंबाच्या पानांना तुम्ही कितीही दह्यात किंवा साखरेत मिसळवा, परंतु ते कडूच राहते. तसेच दृष्ट व्यक्तीला तुम्ही कितीही ज्ञान द्या तरी ते त्याची दृष्टता सोडत नाही. कोणी आपला अपमान केला किंवा आपल्याला नाकारले तर त्यापासून लांब जाण्यापेक्षा त्यांच्या समोर राहून काहीतरी असे करायचे की आपल्याला अपमान करून तो माणूस कायमचा पस्तावा करेल. आपल्याला पॉवरफुल बनवायचे आहे, यासाठी नाही की आपण कोणावर दबाव टाकू शकू, पण यासाठी की कोणी आपल्यावर दबाव टाकू शकणार नाही. ज्या दिवशी तुमची सही ऑटोग्राफ बनेल त्या दिवशी समजून घ्या तुम्ही एक यशस्वी व्यक्ती झाले आहात. चांगलेपणा आपल्यात नाही तर आपल्याला पाहणाऱ्यांमध्ये असतो. कारण असे कसे शक्य आहे की एकच व्यक्ती काही लोकांना खूप चुकीचा वाटतो, परंतु तोच व्यक्ती काही लोकांना खूप समजदार वाटतो. मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटते की हा तुटत कसा नाही, परंतु लोकांना हे कसे माहीत नसते की तुटल्यामुळेच हा व्यक्ती इतका मजबूत झालेला आहे. लोकांच्या बोलण्यात असलेला गोडवा यावरून आपण कधी लोकांचे मन ओळखू शकत नाही. मोराला पाहून कोणाला वाटेल की मोर साप पण खातो. आयुष्यात दुःख जरी असेल तरीही कोणाच्या समोर ते व्यक्त करू नका. तमाशा होऊ देऊ नका. कलियुग चालू आहे, म्हणून हा विचार मनातून काढून टाका की विनामतलब कोणी आपल्याबरोबर नाते ठेवेल. आपल्याजवळ काहीतरी अशी गोष्ट नक्की सांभाळून ठेवा की ती मिळवण्यासाठी लोक तुमच्याबरोबर जोडलेले राहतील. स्वतःला रिकामे होऊ देऊ नका, कारण लोक रिकाम्या वस्तूंना कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. जर तुम्ही कोणासोबत चांगले करत असाल तर त्याचा कायम उल्लेख करू नका. असे केल्याने तुमच्या चांगुलपणाला अर्थ राहत नाही. संघर्ष आपल्याला जरूर थकवतो, परंतु आपल्याला सुंदर आणि मनातून मजबूत ही संघर्षच बनवतो. सूर्य हळूहळू उगवतो आणि जगाला प्रकाशित करतो. तसेच जो व्यक्ती संयमाने व धीराने पुढे जातो तो एक दिवस नक्कीच आपले नशीब बदलतो. दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका, कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकांमधून शिकण्याचा वेळ आपल्याकडे नसतो. खोटारडा व्यक्ती मोठा आवाज करून खऱ्या व्यक्तीला शांत करतो, परंतु खऱ्या व्यक्तीचे मन खोट्या व्यक्तीच्या आवाजापेक्षा जास्त प्रभावी असते.
वेळेपेक्षा जास्त आपला आणि परका कोणीच नसतो. कारण जेव्हा वेळ आपला असतो तेव्हा सर्वच आपले असतात आणि जेव्हा आपला वेळ परका असतो तेव्हा सगळेच परके असतात. आपल्या आयुष्यात अडचणी उगाचच येत नाही. त्यांचे येणे आपल्या आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणे गरजेचे आहे. एक क्षण एक दिवस बदलू शकतो. एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन या पूर्ण जगाला बदलू शकतो. राजमहालामध्ये तर कौरव राहत होते. वनवास तर पांडवांनी भोगला होता. राजपाट तर कंसाजवळ होता. श्रीकृष्णांनी जन्म तर तुरुंगात घेतला होता. सोन्याची लंका पुष्पक विमान हे तर रावणाजवळ होते. श्रीराम यांनी तर वनवासच बघितला होता ना. सत्याबरोबर प्रत्येक वेळी संघर्ष असतोच. देवाला सुद्धा संघर्ष करावा लागला आहे. आपण तर एक मनुष्य आहे. यश मिळवायचे असेल तर नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा. सत्य कायम पाण्यात पडलेल्या एका थेंब तेलासारखे असते. किती असल्याचे पाणी त्यावर टाकले तरीही ते पाण्याच्या वरच तरंगत राहते. जेव्हा लोक अशिक्षित होते तेव्हा परिवार एकत्र होते. परंतु आज तुटलेल्या परिवारांमध्ये जास्त करून शिकलेले सवरलेले लोकच जास्त दिसतील. शब्दांनाही चव असते. दुसऱ्यांना त्यांची चव चाखवण्याआधी स्वतः त्याची चव घेऊन पाहिली पाहिजे. जसे सुख कायम नसते तसे दुःखही कायम नसते. त्यामुळे वाईट वेळात कायम संयम ठेवा. जेव्हा लोक तुम्हाला एखादा निर्णय घेण्यापासून मागे खेचत असतील तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की मी गर्दीपेक्षा वेगळा विचार करत आहे. कधीही कोणाला गरिबाला कमी लेखू नका. कारण कोणाची वेळ बदलायला वेळ लागत नाही. जीवनात शांती पाहिजे असेल तर दुसऱ्यांच्या तक्रारी करण्यापेक्षा सोपे आहे की स्वतःबद्दल काही कारण काटे टोचू नयेत म्हणून संपूर्ण जगभर चटई अंथरण्यापेक्षा चप्पल घालून चालणे सोपे आहे. काही गोष्ट करण्याचे खोटे नाटक करून आपण दुसऱ्यांना नाही तर स्वतःला फसवत असतो. कारण आपल्याला अंतर्मनाला खरी गोष्ट माहीत नसते. त्यामुळे स्वतःचे मनाशी इमानदार राहा आणि योग्य दिशेने काम करा. एका स्त्रीला कधी कमी समजू नका. कारण स्त्री एक अशी व्यक्ती आहे की तिने जर साथ दिली तर भिकाऱ्याला सुद्धा राजा बनवते आणि जर बदला घ्यायचा म्हणले तर राजमहालाला सुद्धा एका झोपडीत बनवेल. कोणत्याही व्यक्तीची सहनशीलता एका खेचलेल्या धाग्याप्रमाणे असते. एका प्रमाणाबाहेर जर ती खेचली तर धागा तुटणे निश्चित आहे. डोळे तुम्हालाच उघडावे लागतात. प्रकाश पाहण्यासाठी फक्त सूर्य चमकल्याने उजेड होत नाही. सफल होण्यासाठी चांगल्या मित्राची गरज असते. परंतु खूप जास्त सफल होण्यासाठी चांगल्या शत्रूची गरज असते. माणसाची एक चूक दुसऱ्याचे 50% ऐकतो, 25% समजतो, 0% विचार करतो, 200% प्रतिक्रिया देतो. तुमच्या दुःखाचे समाधान तुम्हाला शोधावे लागेल. कारण आजच्या जगात कोणाच्या दुसऱ्याच्या दुःखांना ऐकणारे आणि समजणारे व्यक्ती खूप दुर्लभ आहेत. पैसा कमावणे का जरुरी आहे? विना खाता झोपले तर कळेल की पैसा कमवणे का जरुरी आहे. बहिणीच्या लग्नात वडिलांना रडताना पाहिले तर कळेल पैसा कमवणे का जरुरी आहे. वडिलांना सुट्टीच्या दिवशी काम करताना पाहिले तर कळेल पैसा का जरुरी आहे. मित्रांनो, पैसा आयुष्यामध्ये जरुरी आहे, पण तुम्ही भक्तीही सोडली नाही पाहिजे. आयुष्य कसे जगायचे? टेन्शन घ्यायचेच नाही. कोणासाठी काहीही करा, काही उपयोग नाही. आयुष्य बिंदास जगायचे. कोणाचे वाईट करायचे नाही, कोणाचे वाईट चितायचे नाही, कोणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक जगायचे. काही कमी पडत नाही आणि फरक अजिबात पडत नाही. कोणासाठी वाईट वाटून घ्यायचे नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान करण्यासाठी नाराज होऊन बसतात ज्याच्याशी तुमचा काहीही संबंध नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. तर तुम्ही कोण? कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू, कुणाच्या आयुष्यात डोकावायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. स्वतःबरोबर दुसऱ्यांचा पण चांगलाच विचार करायचा. कुणाच्या पुढे पुढे करायचं नाही. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांच्या सुरकुत्या घालवतात तसे शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. हे मात्र नक्कीच लक्षात ठेवा. लोकांना हे तर समजते की हा कसा असो, तो कसा आहे, पण लोक हे विसरून जातात की ते स्वतः कसे आहेत. त्यामुळे पहिले स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे.
नाते नवे असताना लोक मस्करीत सुद्धा तोडत नाहीत, आणि जेव्हा मन भरते तेव्हा माणसाच्या रुसण्यावर सुद्धा समजूत काढायला कोणी येत नाही. माणूस मेला की सगळ्यांना चांगला वाटतो, उगाच नाही त्याच्या मृत्यूनंतर एवढी गर्दी जमते. इतके समजदार बना की कोणत्याही चुकीला लगेच माफ करा, पण इतके मूर्ख बनू नका की एकदा धोका देणाऱ्यावर परत विश्वास ठेवा. नात्याचा चुकीचा वापर कधी करू नका, कारण नाती खूप मिळतील पण चांगले लोक आयुष्यात परत कधीही येत नाही. आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहेत, पण गप्प यासाठी बसायचे आहे की आयुष्याने जे आपल्याला दिलेले आहे ते बऱ्याच जणांच्या नशिबात सुद्धा नसते. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश तेच लोक राहतात ज्यांनी एकटे राहण्याची कला अवगत केलेली आहे व ते कायम एकटे राहत असतात. मित्रांनो, आपण आता एक बोधकथा जाणून घेऊया. ती म्हणजे भगवंताची भेट. एक लहान मुलाच्या मनात आले की आपण भगवंताची भेट घ्यायची. एक दिवस मन पक्के करून मुलगा कोणालाही काही न सांगता एका लहानशी पिशवी, त्यात एक पुरणपोळी आणि आंब्याचे रस घेऊन घराबाहेर निघाला. थोडा लांब गेल्यावर त्याला रस्त्याच्या बाजूला एक बाग दिसली. त्या बागेत तो गेला. इकडे तिकडे बघितल्यावर त्याला एक म्हातारा माणूस बागेच्या कोपऱ्यात बसलेला छोट्याशा देऊळकडे सतत बघताना दिसला. मुलगाही त्याच्या शेजारी जाऊन बसला आणि दोघेही त्या छोट्याशा देवळाला बघायला लागले. काही वेळाने मुलाला भूक लागली म्हणून त्याने पुरणपोळी खाण्यासाठी बाहेर काढली. पुरणपोळी हातात घेतल्यावर त्याच्या लक्षात आले की म्हातारा माणूस त्यांच्याकडे बघत आहे. मुलाला वाटले की यांनाही भूक लागली आहे, म्हणून त्याने आपल्या जवळील अर्धी पुरणपोळी म्हाताऱ्याला देण्यासाठी हसत हसत आपला हात पुढे केला. म्हाताऱ्यानेही हसत हसत घेतला, पण म्हाताऱ्याचे हसणे मुलाला खूप पवित्र वाटले आणि त्याला एक वेगळाच आनंद झाला. मुलाला वाटायला लागले की हे बाबा पुन्हा असावेत, म्हणून त्याने आपल्याजवळ रस देऊन केला. म्हातारा पुन्हा हसला. या हसण्याचे मुलाला एक वेगळाच आनंद मिळाला. ते दोघेही एकमेकाशी काही न बोलता तसेच त्या दोघांनी हसत हसत सोबत जेवण केलं. हळूहळू दिवस मावळायला लागला. मुलाचाही विचार बदलला. आता त्याने ठरवले, पुढे कुठेही न जाता आपण आपल्या घरी जाऊया. आपली रिकामी पिशवी घेऊन मुलगा निघायला लागला. तोच म्हाताऱ्याने त्याला गोड मिठी मारली. यावेळी तर मुलाला खूप आनंद झाला. तो आनंद घेऊन मुलगा घरी पोहोचला. मुलाची आई त्याचा हा रूप पाहून दंग झाली, कारण तिने यापूर्वी आपल्या मुलाला एवढे आनंदी कधीच बघितले नव्हते. आई काही विचारायच्या अगोदरच मुलगा सांगायला लागला. म्हणाला, आई, मी आज भगवंताच्या सोबत जेवण केला. तुला माहीत आहे काय, भगवंताचे असणे जगात सगळ्यात सुंदर आहे. तसेच ते म्हातारेही आनंदात आपल्या घरी पोहोचले. त्याच्या चेहऱ्यावरील वेगळाच तेज चमकत होता आणि चेहरा अगदी शांत होता. चेहऱ्यावरील शांतता पाहून म्हाताऱ्याच्या मुलाने विचारले, बाबा, आज काय झाले? खूप आनंदित दिसता. एवढे आनंदी तर मी तुम्हाला कधी बघितले नाही. म्हातारा म्हणाला, आज मी भगवंताच्या सोबत पुरणपोळी खाल्ली. आणि तुला माहीत आहे का, भगवंत वयाने खूपच लहान आहे. मित्रांनो, यातून असे तात्पर्य निघते की माणसातच देव आहे व आपण माणूस जपला पाहिजे व माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे. मित्रांनो, पुढची बोधकथा आपण वाचणार आहेत. आई. एकदा मुलगा आणि सून घरात आपल्या बेडरूममध्ये बोलत राहतात. समोर हॉलमध्ये बसलेल्या आईकडे लक्ष त्यांच्या बोलण्याकडे जाते. मुलगा, आपण दोघेही नोकरी करतो. आपल्या नोकरीमुळे आईकडे लक्ष देता येणार नाही. आईचे वय होत आहे. या वयात तिला काही आजारही झाले आहेत. आता तिच्या आजारपणाची खबरदारी आणि काळजी कोण करेल? मी आज ऑफिसमध्ये हाच विचार करत होतो. शेवटी मी विचार केला, आपण आईला वृद्धाश्रमात ठेवले तर ते लोक आईकडे लक्ष सुद्धा देतील आणि तिची काळजीही घेतील. सून हो, नोकरी करून पैसे कमवण्यासाठी पूर्ण जन्म बाकी आहे, पण आईचा आशीर्वाद जितका कमवला तितका कमीच आहे. आज आईला पैशांपेक्षाही आमच्या सोबतीची गरज आहे. मी जास्तीत जास्त वेळ आईसोबत घालवण्याचा प्रयत्न करते. मी जर का नोकरी नाही केली तरी काहीच बिघडणार नाही. मी थांबेन आईजवळ. जमलेच तर घरीच क्लासेस घेईन. त्यामुळे मला आईजवळही राहता येईल. मला शेजाऱ्यांकडून कळले आहे की तुम्हाला लहानपणी वडील नसूनही घरकाम करून आईने लहानाचे मोठे केले आहे. त्यावेळी तुमच्याकडे व्यवस्थित लक्ष देणार कुणी नाहीत, म्हणून तुम्हाला कधी आईने शेजाऱ्यांकडे सुद्धा ठेवलं नाही. आणि आज ते तुम्ही कसे बोलता? तुम्ही कितीही म्हणा, पण आई नेहमी आपल्या जवळच राहील, अगदी शेवटपर्यंत. हॉलमध्ये बसलेली आई सुनेचे उत्तर ऐकून खूप रडते आणि सरळ देवघरात जाऊन देवाजवळ उभी राहते.
आई देवाऱ्यापुढे उभी राहून देवाचे खूप खूप आभार मानते. मला मुलगी नव्हती म्हणून खूप भांडली. देवा, मी तुझ्याशी पण ही भाग्यलक्ष्मी सून म्हणून दिल्याबद्दल तुझे आभार कसे मानू मी. प्रत्येक स्त्री ही प्रथम मुलगी, मैत्रीण, पत्नी, सून, आई, सासू अशा विविध नातेबंधनातून जाते. म्हणजे प्रत्येक नात्यातून तिला जावेच लागते. परंतु स्त्रियांनी प्रत्येक भूमिकेतून जाताना जर सामंजस्य व स्वतःच्या स्त्रींचा आदर केल्यास या पुरुष प्रधान संस्कृतीच्या कवाट्यातून नक्कीच सुटका होऊन या समाजात स्त्री बाबला नक्कीच राहणार नाही. इतर सर्वच महिलांचा आदर करा, कारण आपल्याला सुद्धा या संसाराच्या चक्रव्यूहातून जायचेच आहे. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला बोधकथा कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण पुढची बोधकथा जाणून घेऊया की भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे एका जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी रस्ता नाही समजल्याने ते तिघेही रस्ता चुकले. ते जंगल खूपच घनदाट होते. त्या जंगलातील ना पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्याचा. तेव्हा तिघांनी असा निर्णय घेतला की आता आपण येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून समोर जायचे. जंगलात वाट चुकून चालता चालता तिघेही खूप दमलेले होते. पण जंगलात सुरक्षित रात्र काढण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी सात्यकाची, दुसरी बलराम आणि शेवटी भगवान श्रीकृष्ण असे ठरले. सात्यकी ते पहारा देणे सुरू केले. काही वेळातच झाडावरून एका पिशाचाचे हे पाहिले की एक माणूस पहारा देत आहे आणि दोन माणसे झोपलेले आहेत. तो पिशाच झाडावरून खाली उतरला आणि सात्यकीला मल्लयुद्धासाठी आवाहन करू लागला. पिशाचाने केलेले आवाहन पाहून सात्यकीला क्रोध आला आणि क्रोधाने जसा पिशाच्यावर धावून गेला तशाच पिशाचाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघात चांगलेच मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येत होता तेव्हा तेव्हा पिशाचाचा आकार मोठा होत होता व ते सात्यकीला अजून जास्त जखमा करीत असे. एका प्रहारानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले. सात्यकीने बलरामांना त्या पिशाच्याबद्दल काही सांगितले नाही. बलरामांनाही पिशाचाचे मल्लयुद्धास आव्हान दिले. बलरामही क्रोधाने पिशाचाशी लढायला गेले तर त्याचा आकार बलरामांना वाढलेला दिसू लागला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितकाच त्या पिशाचाचा आकार मोठा होत असे. शेवटी तो प्रहरही संपला व आता पहाऱ्याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती. त्या दोघांप्रमाणे पिशाचाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णालाही आव्हान दिले. पण श्रीकृष्ण शांतपणे मंद स्मित करत त्याच्याकडे पाहत राहिले. पिशाच अजून संतापला व जोरजोरात ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागला. पण श्रीकृष्ण मंद स्मित करत आपल्या मनाला शांत ठेवले आणि तसेच शांत भावात उभे राहिले. तसेच एक आश्चर्य झाले. जसे जसे पिशाचाला क्रोध यायला तसा त्याचा आकार लहान होत जायचा. अशीच रात्र संपत गेली आणि पहाट होता होता त्याचा आकार अगदी लहान झालेला होता. आता तो एक लहानसा किडा झाला. भगवान श्रीकृष्णांनी त्या छोट्याशा किड्याला उचलून आपल्या उपरण्यात बांधून ठेवला. सकाळ झाल्यावर तिघेही पुढील प्रवासाला निघाले. चालता चालता सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगितली. त्यावर श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखवला आणि म्हणाले, तुम्ही क्रोधाने याला कधीही जिंकू शकत नव्हते, कारण हे क्रोधाचे पिशाच होते. त्याला जिंकण्यासाठी शांती हेच औषध आहे. क्रोधाने फक्त क्रोध वाढतो, मात्र मी एकदम शांत राहिलो, कसलाही प्रतिकार दिला नाही. म्हणून हे पिशाच बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे. मित्रांनो, यातील तात्पर्य असे निघते की क्रोधावर फक्त संयमानेच विजय मिळवता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही, तर शांतपणे प्रेमानेच कमी करता येते, नष्ट करता येते. क्रोधाचे हे पिशाच बाहेर कोठे नसून आपल्या विचारात वसत आहे. त्यामुळे तुम्ही जास्त क्रोध न केला पाहिजे आणि तुम्ही एकदम शांत राहिले पाहिजे. तुमचे प्रॉब्लेम्स आपोआप सॉल्व्ह होतील व तुम्हाला पुढची दिशा दिसू लागेल. मित्रांनो, आता पुढची कथा आपण बघूया. लहानशी कथा माझ्या वाचनात आणि ऐकण्यातही आली आहे. कथा जरी लहान असली तरी त्यातला बोध खूपच मोठा आहे. एक बुरवेस नावाचे गृहस्थ आणि त्यांची एका गावात गाढव पाळले होते. त्या गृहस्थाकडे खूप मोठे वावर होते. वावराच्या मधोमध एक सरळ रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवेगार गवत होते. गाढव दररोज ते हिरवेगार गवत खात असे. दोघेही आनंदाने जगत होते. एक दिवस त्या गृहस्थांना आपल्या काही कामानिमित्ताने
पुढे एका महिन्यासाठी दुसऱ्या गावी जायचे होते. गृहस्थ जेव्हा गावी जायला निघाले तेव्हा त्यांनी विचार केला की गाढवासाठी खाण्याची व्यवस्था करायची काही गरज नाही, कारण जरी नोकराने गाढवाला वेळेवर खायला दिले नाही तरी गाढव रस्त्यावरील दोन्ही बाजूला हिरवागार गवत खाऊन आरामात जगू शकतो. गृहस्थ गावी गेले आणि आपले काम पूर्ण करून एका महिन्यानंतर परत आले. बघतात तर गाढवाचा मृत्यू होऊन पडलेला आहे. हे असे कसे घडले? गृहस्थ विचार करायला लागले. रस्त्याकडेला दोन्ही बाजूला भरपूर हिरवागार गवत आहे. आयुष्यभरी खाल्ले असते तरीही ते संपले नसते. एवढे असूनही गाढव उपाशी राहून का मेला असावा? गृहस्थांना काही कळत नव्हते. मित्रांनो, नेमके झाले असे होते की त्या गाढवाचा निश्चयच होता नव्हता की पहिल्यांदा रस्त्याच्या कोणत्या बाजूने गवत खायला पाहिजे. या बाजूचे खायचे की त्या बाजूचे खायचे. पूर्ण महिनाभर असे करता करता गाढवाने कोणत्याही बाजूचे गवत खाल्लेच नाही आणि त्याचा भुकेने मृत्यू झाला. त्यामुळे याचे तात्पर्य असे निघते की तुम्ही फक्त विचार करत बसू नका. तुमच्या कृतींना व तुम्ही जे प्लॅनिंग केलं आहे त्यात तुम्ही प्रॅक्टिस करा व त्यात प्रॅक्टिकल करा व ते करून बघा. तुम्ही विचार करत बसू नका की हे असे होईल की ते तसे होईल. तुम्ही एकदा करून बघा. त्याचं फळ तुम्हाला चांगले किंवा वाईट ही नंतरची गोष्ट, पण करायचं काम तुमचं. मित्रांनो, पुढची स्टोरी आपण बोधकथा बघूया, वडिलांचा आशीर्वाद. गुजरातमधील खंभायात येथील एका व्यावसायिकाची ही सत्य घटना आहे. असे माझ्या वाचनात आलेले आहे. जेव्हा त्या व्यावसायिकाला वाटले की आता आपला शेवटचा निश्चित आहे तेव्हा त्याने आपल्या एकुलता एक मुलाला जवळ करून म्हणाला की माझ्या लाडक्या मुला, तुला द्यायला माझ्याकडे संपत्ती नाही, पण मी जीवनभर सत्य आणि सत्यने काम केले आहे. माझा आशीर्वाद आहे की तू आपल्या जीवनात खूप खूप सुखी राहशील. तू जरी धूळ मातीलाही स्पर्श केला तरी त्याचे देखील नक्कीच सोने होईल. मुलाने डोके ठेचून वडिलांच्या पायाला स्पर्श केला. मुलाच्या डोक्यावर हात ठेवून वडिलांनी आशीर्वाद दिला आणि अगदी संतोषपूर्वक आपले प्राण सोडले. आता घराची सगळी जबाबदारी मुलगा धर्मपाल याच्यावर आली. त्याने छोट्या गाडीवरून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. त्याचा व्यवसाय हळूहळू वाढू लागला. एक छोटीशी दुकान घेतली. व्यवसायात आणखी वाढ झाली. आता शहरातील संपन्न लोकांमध्ये धर्मपालची गणना होऊ लागली. त्याचा असा विश्वास होता की सर्व माझ्या वडिलांच्या आशीर्वादानेच फळ आहे, कारण त्याने आयुष्यात खूप दुःख सहन केले परंतु कधीही संयम सोडला नाही, श्रद्धा सोडली नाही, प्रामाणिकपणा सोडला नाही. म्हणून त्याच्या बोलण्यात शक्ती आली आणि त्याचे आशीर्वाद कामी आले आणि मी आनंदी सुखी झालो, हे तो नेहमीच बोलत असे. एक दिवस धर्मपालच्या मित्राने त्याला विचारले, धर्मपाल, तुझ्या वडिलांमध्ये इतकी शक्ती होती तर मग त्यांनी स्वतःसाठी काही का केले नाही? ते का आनंदी नव्हते? धर्मपाल म्हणाला, मी वडिलांच्या शक्तीबद्दल नाही बोलत आहे, तर त्यांच्या आशीर्वादाच्या प्रभावाबद्दल बोलत आहे. अशा प्रकारे तो पुन्हा पुन्हा आई वडिलांच्या आशीर्वादाबद्दल आपल्याला सांगत असे आणि लोक त्याला फक्त वडिलांचा आशीर्वाद अशी नावे देत असत. त्यावर धर्मपालला काही हरकत नव्हतीच. धर्मपालच्या मते त्यांना आपल्या वडिलांच्या आशीर्वादासाठी पात्र व्हायचे होते. काही वर्षे असे निघूनच गेले. नंतर धर्मपालने परदेशात व्यवसाय करायला सुरुवात केली. तिथेही त्याने तो व्यवसाय केला. त्यात त्यांना चांगलाच नफा झाला. एक दिवस त्याच्या मनात आले की व्यवसायात आपल्याला नेहमी नफाच नफा होतो, एकदा तरी आपण तोट्याचा व्यवसाय करायचा. म्हणून त्याने आपल्या एका मित्राला ज्या व्यवसायात नेहमी तोटा होतो असा व्यवसाय सांगायला सांगितले. त्याच्या मित्राला वाटले की धर्मपाल आपल्या यशाची आणि संपत्तीची खूप हुशारकी मारतो. आता त्याचा अहंकार दूर करण्यासाठी याला असा व्यवसाय सांगतो की त्याला नक्कीच तोटा होईल. म्हणून मित्राने धर्मपालला सांगितले की तू भारतातून लवंग खरेदी कर आणि जहाजात भरून आफ्रिकेच्या झांजिबारला विकून ये. धर्मपाललाही हे योग्यच वाटले, कारण झांजिबार हा लवंगाचा देश आहे. व्यावसायिक तिथून लवंग भारतात आणतात आणि 10 ते 20 पट किमतीला विकतात. पण जर आपण भारतात खरेदी केली आणि झांजिबारमध्ये विकली तर त्यात नक्कीच तोटा होणार आहे. पण धर्मपालने ठरवले की मी लवंग भारतातून स्वतः झांजिबार येथे जाऊन विक्री करणार. मलाही पाहायचे आहे की वडिलांचे आशीर्वाद काय समर्थन देतात. तोटा करण्यासाठी धर्मपालने भारतातील सर्व लवंग विकत घेतल्या आणि त्या जहाजात भरल्या.
आणि झांझबार बेटावर पोहोचला. झांझिबारमध्ये सुलतानाचे राज्य होते. धर्मपालने तेथील व्यावसायिकांना भेटायला लांबवर प्रवास केला. एकदा त्याने समोर एक व्यक्ती अनेक सैनिकांच्या बंदोबस्तात जात असलेला पाहिला. त्याने एकाला विचारले की ते कोण आहे, तर तो म्हणाला की हे राज्याचे सुलतान आहे. सुलतानने त्याच्याकडे बघून त्याला त्याची ओळख सांगण्यास सांगितले. धर्मपाल म्हणला की मी भारतातील गुजरातचा प्रांत खंबायतचा व्यावसायिक आहे आणि येथे व्यवसाय करण्यासाठी आलो आहे. सुलतान त्याला एक व्यापारी मानून त्याचा आदर करत त्याच्याशी बोलू लागला. धर्मपालने पाहिले की सुलतान बरोबर खूप सैनिक आहेत, परंतु त्यांच्या हातात फक्त चाळण्या आहेत, तलवार बंदूक वगैरे काही नाही. तो आश्चर्यचकित झाला. आपले सैनिक असे घेऊन का निघत आहेत हे त्याने नम्रपणे सुलतानला विचारले. त्यावर सुलतान हसला आणि म्हणाला की गोष्ट अशी आहे, आज सकाळी मी समुद्राच्या किनाऱ्यावर फिरायला आलो होतो आणि माझ्या बोटातील एक हिरेजडित अंगठी कुठेतरी पडली. वाळूमध्ये अंगठी नेमकी कुठे पडली हे मला माहीत नाही, म्हणूनच मी हे सैनिक सोबत आणले आहे. ही वाळू या चाळणीमध्ये चालून माझी अंगठी शोधणार आहे. धर्मपाल म्हणाले, अंगठी खूप महाग आहे का? सुलतान म्हणाला, नाही, माझ्याकडे त्यापेक्षा बरीच मौल्यवान अंगठी आहेत, पण ती अंगठी एका फकीराचा आशीर्वाद आहे. माझा विश्वास आहे की माझे राज्य त्या फकीराच्या आशीर्वादाने खूप सामर्थ्यवान आणि आनंदी आहे. म्हणून माझ्या मनात असे आहे की माझ्या राज्यापेक्षा ती अंगठी अधिक मूल्यवान आहे. हे बोलल्यावर सुलतानने पुन्हा विचारले, बोला सेठ, तुम्ही यावेळी काय आणले आहे? धर्मपाल म्हणाला, लवंगा. सुलतान आश्चर्याने बघतच राहिला. हो, हा लवंगाचाच देश आहे. आपण येथे लवंगा विकायला का आला आहात? असा सल्ला तुम्हाला कोणी दिला? नक्कीच कोणतरी आपला शत्रू असेल. येथे मूठभर लवंगा लोकांना एका फेसात मिळतात. येथे लवंगा कोणी खरेदी करेल आणि आपण काय कमवाल? धर्मपाल म्हणाले, येथेही नफा आहे की नाही हे मला पाहायचे आहे. माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने मी आजपर्यंत केलेल्या कोणत्याही व्यवसायात नफाच कमवला आहे, तर मला आता हे पाहायचे आहे की त्यांचे आशीर्वाद इथेही कामी येतात काय? सुलतानने विचारले, वडिलांचे आशीर्वाद? याचा अर्थ काय? धर्मपाल म्हणाले की माझ्या वडिलांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा आणि सत्यतेसह काम केले, परंतु त्यांना पैसे कमवता आले नाही. मरणाच्या वेळी त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला देवाच्या नावाने आशीर्वाद दिला की तुझ्या हातातील धूळ सुद्धा सोने होईल. असे बोलताना धर्मपाल खाली वाकला आणि त्याने मूठभर वाळू जमीनवरून उचलली आणि सम्राट सुलतान समोर मोठे उघडले आणि वाळू त्याच्या बोटावरून खाली सोडली. धर्मपाल आणि सुलतान दोन्ही आश्चर्य वाटले. त्यांच्या हातात सुलतानची हरवलेली हिरेजडित अंगठी होती. अंगठी पाहून सुलतानला खूप आनंद झाला. वा देवा, आपली शक्ती वडिलांनी नाही, आपणही वडिलांचा आशीर्वाद खरा ठरवला. धर्मपाल म्हणाले की तोच देव फकीरांच्या आशीर्वादाने खरा आहे. सुलतान खूप प्रसन्न झाला आणि त्याने धर्मपालला मिठी मारली आणि सांगितले, मागा सेठ, आज तुम्ही जे काही मागाल ते मी देईन. धर्मपाल म्हणाला, तुम्ही अनेक अनेक वर्ष जगावे आणि तुमचे राज्य आनंदी हो, या व्यतिरिक्त मला काहीही नको. सुलतान आणखीन आनंदी झाला. तो म्हणाला, सेठ, मी सर्व सामान विकत घेतो आणि तुम्ही सांगाल ती किंमत देतो. शिक्षण. ही कथा शिकवते की जर पुण्यवान आईवडिलांचा आशीर्वाद मिळाला तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला कुठेही पराभूत होऊ देणार नाही. त्यांच्या आशीर्वादासारखी दुसरी कोणतीही संपत्ती नाही. ज्यांच्या आईने मुलाचे मन जाणून घेतले आहे आणि भविष्यातील गोष्टींची काळजी घेणारा पिता आहे, ते जगातील 2 महान ज्योतिषी आहेत. फक्त त्यांचा आदर करा, मग तुम्हाला देवाकडून काहीही मागावे लागणार नाही. हे मात्र तितकेच खरे आहे. पुढची कथा आपण बघूया, 1 किलो तूप. मित्रांनो, आयुष्यात मनस्ताप अवस्था टाकायची असेल तर कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका. एक गरीब शेतकरी आपल्या गावातून तालुक्यातील बाजारात तूप विकण्यासाठी जायचा. एका दुकानदाराला त्याचे तूप खूप आवडले. दुकानदाराने शेतकऱ्याला दर आठवड्याला 1 किलो तूप घेऊन ये असे सांगितले. शेतकरी सुद्धा हे ऐकून आनंदी झाला. शेतकऱ्याने त्याच दुकानातून 1 किलो साखर आणि इतर वस्तूंची खरेदी केली आणि सामान घेऊन तो घरी आला. नंतर शेतकरी जेव्हाही तूप घेऊन जायचा तर सरळ त्या दुकानदारालाच देत असे. दुकानदारही नेहमी शेतकऱ्याच्या तुपाचे पैसे देत होता. काही दिवस असेच चालू राहिले. एका दिवशी दुकानदाराने शेतकऱ्याने दिलेल्या तुपाचे वजन केले तर ते 900 ग्रॅमच भरले. दुकानदाराला खूप राग आला,
पैसे 1 किलोचे घेतो आणि तूप 900 ग्रॅमच देतो. हे दुकानदाराला अजिबात आवडले नाही. शेतकरी आपली फसवणूक करत आहे असा विचार त्याच्या मनात आला. दुसऱ्या दिवशी शेतकरी लोणी घेऊन दुकानात आल्यानंतर दुकानदाराने त्यांच्या समोरच लोण्याचे वजन केले, तर ते 900 ग्रॅमच भरले. आता मात्र दुकानदाराच्या रागाचा पारा अधिकच वाढला. तो शेतकऱ्याजवळ ओरडून म्हणाला, "तू मला मूर्ख बनवित आहेस." शेतकरी म्हणाला, "अहो दादा, माझ्याकडे वजन करण्यासाठी 1 किलोचे मापच नाही. तुमच्याकडून जी 1 किलो साखर खरेदी केली होती त्याचे माप बनवून मी तूप मोजून आणतो." शेतकऱ्याचे हे उत्तर ऐकून दुकानदाराची मान लाजेने खाली गेली, कारण तो स्वतःच चुकीचे काम करत होता. त्यांच्या लक्षात आले की आपण जसे कर्म करतो तसेच फळ आपल्याला मिळते. या कथेची शिकवण अशी आहे, या छोट्याशा कथेची शिकवण, आपण चुकीचे काम केल्यास आपल्याला त्याचे फळही तसेही मिळते. कारण शेवटी जैसी करणी वैसी भरणी. मी जगाला जसे देईन तसे मला जग देईन, ही भावना प्रत्येकाच्या मनात सतत असावी. सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते. त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही. तसेच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत छान जगा, कारण जीवन खूप सुंदर आहे. त्याला आणखी सुंदर बनवा. भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही, आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्नही खाता येत नाही. म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान आहे. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसे हीच आपली श्रीमंती. अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात. नाती सुंदर व्हायला माणसे स्वभाव निर्मळ असावे लागतात. वर्षातले 2 दिवस तुम्ही काही करू शकत नाही, कालचा दिवस आणि उद्याचा दिवस. जीवन तुम्हाला काही करायचे असेल तर ते आजच करा, कारण आजचा दिवस खूप जास्त महत्त्वाचा आहे. सुखी माणसाचा सदरा कोठेही विकत मिळत नाही. तो आपल्याला स्वतःलाच शिवावा लागतो, आपल्या स्वभावाच्या मापाने आणि भावनांच्या धाग्याने. जर खरेच आयुष्यात आनंदी राहायचे असेल ना, तर पैसा पाकिटात ठेवा, डोक्यात नाही. हर कोई सुख की चाबी ढूंढ रहा है, लेकिन सवाल यही है की सुख को ताला किसने लगाया. मित्रांनो, पुढची बोधकथा आपण बघूया, संधीचे सोने. संधीचे सोने. एका नदीच्या काठावरील झाडावर एक माकड आणि एक माकडीण बसलेले होते. त्याच वेळी अचानक आकाशातून आवाज यायला सुरुवात झाली. ही आवाज जशी बंद होईल तसाच जो कोणी या नदीच्या पाण्यात उडी मारेल तो खूप सुंदर असा राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल. आकाशातून आवाज सुरूच असते. माकड आणि माकडीण ऐकत असतात. त्यांच्या मनात विचारांचे गोंधळ सुरू असतात. काय करू, काय करू, काय करू, दोघे विचार करत असतात. आता आकाशातील आवाज बंद झाले. तशीच माकडीण नदीच्या पाण्यात उडी मारते. माकड ओरडतो, "वेडी झालीस का तू? असे कधी होते का? आकाशातील आवाज खोटा नसेल तर?" तेवढ्यातच पाण्यातून माकडीण एक सुंदर राजकुमारी बनून बाहेर येते. ती माकडाला म्हणते, "अरे माकडा, जरी आकाशातील आवाज खोटा ठरला असता तरी मी पाण्यातून बाहेर येऊन माकडीणच राहिली असते. परंतु एक संधी घेतल्यामुळे आता मी राजकुमारी आहे. आपल्यासमोर एक संधी असूनही आपण केवळ विचारच करत राहिलो अथवा वेळेवर निर्णय घेतला नाही, म्हणून आज तो माकडच राहिलास. दररोज ही संधी मिळत नाही, आणि आज मिळालेली संधी तू ओळखला नाही, केवळ शंका घेत बसला आणि अतिविचारी स्वभावामुळे माकडच राहिलास." मित्रांनो, मनातील आवाज हा आकाशातील आवाज सारखा असतो. जीवनाला आपणही आलेली प्रत्येक संधी साधून संधीचे सोने करावे, नाहीतर माकडाप्रमाणे विचार करीत फांदीवरच बसून माकड बनून राहावे लागेल. हे कायम लक्षात ठेवा. मित्रांनो, पुढील बोधकथा आहे एक सुंदर बोधकथा, देण्याचे महत्त्व. एक व्यक्ती मागील 2 दिवसांपासून वाळवंटात हरवला होता. त्याच्या जवळचे पाणी आणि जेवण संपले होते. आता त्याची परिस्थिती अशी होती की जर त्याला पाणी मिळाले नाही तर त्याचे मरण निश्चित होते, याची जाणीव त्यालाही होती. आता तो हताश होऊन सभोवताली दूरपर्यंत जेवढी नजर जाईल तिथपर्यंत डोळे तपासून ताणून ताणून पाहत होता. त्याची नजर जीव वाचवण्यासाठी पाणी शोधत होती. तेवढ्यात त्याची नजर काही अंतरावर असलेल्या एका झोपड्यावर गेली. तसाच तो थबकला. त्याला वाटले, आज हा भास तर नाही तर मग नक्की हा मृगजळ असेल. पण काही असो, तिकडे जाऊया, असेल तर मिळेल असा विचार करत पाय ओढत स्वतःचे थकलेले शरीर घेऊन तो निघाला.
आणि काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो भास नव्हता, झोपडी खरोखरच होती. पण ती झोपडी रिकामी होती. त्या झोपडीत कोणीच नव्हते आणि झोपडीला बघितल्यावर असे वाटत होते की बऱ्याच दिवसांपासून, कदाचित वर्षांपासून तिथे कोणी आलेलं नाही. आता हा पाणी मिळेल या आशेने तो आत शिरला आणि समोरचं दृश्य पाहून तो थबकलाच. माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, अशी त्याची स्थिती झाली होती. तिथे बोरिंग, एक हातपंप होता आणि त्याचा पाईप जमिनीत शिरला होता. त्याच्या लक्षात आले की जमिनीखाली पाणी आहे. हा पाईप तिथेच गेलाय. त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला. पुढे सरकत त्याने हातपंप जोरजोरात वर खाली करायला सुरुवात केली. पण पाणी काही येईना. पाण्याचा एक थेंबही आला नाही. नुसताच पंपाचा फक्त आवाज येत राहिला. अखेर हताश होऊन तो मडकन खाली बसला आणि त्याला आपले मरण जाणवत होते. त्याला आता वाटायला लागले की आपले मरण निश्चित आहे आणि तेही इथेच आहे. असा विचार करीत तो भगवंताची आठवण करीत वर बघायला लागला. तसेच त्याचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडे गेले. परत एक अत्यानंदाची लहर उठली. बाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून व्यवस्थित सील केलेली होती. चटकन तो पुढे सरकला. त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली. तेवढ्यात बाटलीवर लावलेल्या एका कागदाकडे त्याचे लक्ष गेले. त्यावर लिहिले होते, या बाटलीमधील पाणी पंप सुरू करण्यासाठी वापरा आणि तुमचे काम झाल्यावर ही बाटली परत पाण्याने भरून ठेवायला विसरू नका. कागदावरील सूचना वाचून त्याचा डोका चक्रावला. त्याच्या मनात धुंद सुरू झाले. काय करावे? या सूचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळे व्हावे की सूचनेप्रमाणे करावे? त्याला काही समजत नव्हते. तो विचारात पडला. समजा सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतले आणि पंप खराब असेल तर, पंपाचा पाईप तुटला असेल तर, खालचे पाणी आतून गेले असते तर, आणि पाणी वाया जाईल. सगळा खेळ खल्लास. पण सूचना बरोबर असतील तर मग भरपूर पाणीच मिळेल. पाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावा की नाही यावर त्याचं मत ठरेना. शेवटी मनाचा निर्धार करीत भर थरथरत्या हातांनी त्याने ते पाणी पंपात ओतले. डोळे मिटून देवाचा धावा केला आणि पंप वर खाली करायला सुरुवात केली. हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच पाणी यायला सुरुवात झाली. पंपामध्ये भरभर पाणी यायला लागले. त्याला काय करू असे झाले. तो डसडसा पाणी प्यायला लागला. मनसोक्त पाणी प्याला आणि स्वतःच्या जवळच्या सगळ्या बाटल्या व काठोकाठ भरल्या. तो शेवटी खुश झाला होता. आता त्याचे मन आता शांत झाले. पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष आणखी एका कागदाकडे गेले. तो त्या परिसराचा नकाशा होता. त्यावरून सहज लक्षात येत होते की तो मानवी वस्तीपासून अजून खूप दूर होता. पण आता निदान त्याला पुढच्या प्रवासाची दिशा सही समजली होती. त्याने निघायची तयारी केली. सूचनेप्रमाणे ती बाटली भरून सीलबंद करून ठेवली आणि त्या बाटलीवरचा कागद एक ओळ स्वतः लिहिली. विश्वास ठेवून हे पाणी पंपात होता. पाणी येतोच. आणि तो पुढे निघाला. तात्पर्य: ही गोष्ट आहे देण्याचे महत्त्व सांगणारी. काही मिळवण्यासाठी काही द्यावे लागते हे अधोरेखित करणारी. काही दिल्यानंतर मिळते ते भरपूर असते आणि खूप आनंददायी असते. त्याहीपेक्षा जास्त प्रकर्षाने ही गोष्ट विश्वासाबद्दल सांगते. विश्वासाने केलेले दान खूप आनंद देते. आपल्या कृतीमुळे फायदा होईल याची खात्री नसतानाही त्याने विश्वास दाखवावा. काय होईल माहिती नसताना त्याने विश्वासाने अज्ञातात उडी मारली. या गोष्टीतले पाणी म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी. त्यांच्याकरता वेळ द्या आणि त्यांच्या मोबदल्यात कितीतरी जास्त पटीने आनंदी झोळी भरून घ्या. मित्रांनो, पुढची बोधकथा आहे सकारात्मक दृष्टिकोन. आता सकारात्मक दृष्टिकोन कसा? एक समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या वस्तीत बहीण भाऊ राहत असतात. आता आज बाजारचा दिवस म्हणून बाबांना सुट्टी आहे. बहीण भाऊ समुद्रात किनाऱ्यावर खेळून झाल्यावर घराकडे जायला निघतात. भावाचे वय 10 वर्ष आणि बहीण 4 वर्षांनी. काही अंतरावर गारटल्यावर भावाच्या लक्षात आले की आपली बहीण मागे राहिलेली आहे. मागे जाऊन बघितले तर त्याला त्याची बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी असलेली दिसली. जवळ आल्यावर त्याच्या लक्षात येते की आपली बहीण खेळण्याच्या दुकानासमोर लटकत असलेल्या भाऊलीला खूप कौतुकाने पाहत आहे. भाऊ आपल्या लहान बहिणीचा हात धरून अगदी प्रेमाने विचारतो, तुला काही हवे आहे का? लहान बहीण आपल्या भावाला एका भाऊलीकडे बोट दाखवते. भाऊ तिचा हात धरत एका जबाबदार मोठ्या भावाप्रमाणे तिला ती भाऊली देतो.
ती बहीण खूप आनंदित होते. हे सर्व तो दुकानदार पाहत असतो व त्या भावाचे असे जबाबदारीपूर्वक वागणे पाहून आश्चर्यचकित होतो. आता तो भाऊ दुकानदाराच्या जवळ येतो व त्या दुकानदाराला विचारतो, साहेब किती किंमत आहे तुमच्या या बाहुलीची? दुकानदार एक शांत माणूस असतो व त्याने जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले असतात. तो त्या शांत भावाला शांतपणे प्रेमाने आणि आपुलकीने विचारतो, बोल बाळा, तू काय देशील? त्यावर तो आपल्या खिशातील सर्व शिंपले जे त्याने त्याच्या बहिणीने नुकतेच समुद्र किनाऱ्यावर खेळत असताना गोळा केलेले असतात ते बाहेर काढतो व दुकानदाराला देतो. दुकानदार ते घेतो व जणू काही पैसे मोजत आहे असा आविर्भाव मोजायला सुरुवात करतो. शिंपले मोजून झाल्यावर त्या मुलाकडे पाहताच मुलगा म्हणतो, साहेब कमी आहेत का? दुकानदार म्हणतो, नाही नाही बाळा, हे तर बाहुलीच्या किमतीपेक्षा खूप जास्त आहेत. जास्ती आहेत, मी तुला परत करतो. असे म्हणून तो केवळ 4 शिंपले घेतो व बाकी सर्व शिंपले त्याला परत करतो. तो भाऊ एकदम आनंदात ते शिंपले आपल्या खिशात ठेवतो व बहिणीसोबत निघून जातो. हा सर्व प्रकार पाहून त्या दुकानात काम करणारा कामगार पाहत असतो. त्याला खूप आश्चर्य होतो व अगदी आश्चर्याने आपल्या मालकाला विचारतो, मालक, इतकी महागडी बाहुली तुम्ही केवळ 4 शिंपल्यात मोबदल्यात त्या मुलाला कशी काय दिली? आपली तपबीत तर बरी आहे ना? दुकानदार एक स्मित हास्य करीत म्हणाला, आपल्यासाठी केवळ शिंपले आहेत, पण त्या मुलासाठी शिंपले अतिशय मौल्यवान आहेत. आणि आत्ता या वयात त्याला नाही समजणार पैसे काय असतात. पण जेव्हा तो मोठा होईल ना, तेव्हा नक्कीच समजेल. आणि जेव्हा त्याला ही दुनियादारी समजायला येईल तेव्हा त्याला आठवेल की आपण पैशाच्या ऐवजी शिंपल्यांच्या मोबदल्यात बाहुली खरेदी केली होती. आणि त्याला माझी नक्की आठवण येईल. आणि तो हा विचार करत असेल की हे विश्व चांगल्या माणसांनी भरलेले आहे. ही गोष्ट त्याच्यातील सकारात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी नक्कीच मदतीची ठरेल आणि तो सुद्धा चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित होईल. म्हणून या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की आपण जरी छोटीशी मदत केली तर समोरच्याचा दृष्टिकोन, त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन त्यानुसार बदलत असतो. मित्रांनो, तुम्ही मदत करता, तुम्ही मदत केली तर हेच स्वामींचे नाम घेतल्याप्रमाणेच आहे. तुम्ही जर एखाद्या गरजवंताला मदत केली तर स्वामी म्हणतात, माझे नाम घेण्याऐवजी तू जर गरजवंताला मदत केली, तेच माझे नाम घेण्यात जे सुख आहे तेच त्यात आहे व मी त्यानेच प्रसन्न होईल. तुला असे वाटते की तू माझ्यासमोर बसून मंत्रजाप करत करत सगळंच तुझं नीट होईल. तसं काहीही नाही. तसं केल्याने होत असेल तर सगळेच तसे करतील व सगळ्यांचे सगळे काम होईल. मित्रांनो, तुम्ही माणुसकी दाखवली पाहिजे व सत्कर्म व कर्म चांगले केले पाहिजे. त्यात पण देवाची भक्ती असतेच. व मित्रांनो, स्वामींचे नाम तुम्ही दररोज घेतलेच पाहिजे. स्वामींचे नाम घेता सर्व दुःख नष्ट होतात व स्वामी आपल्या कायम पाठीशी राहतात. स्वामी पाठीशी असले तर कुठल्याच गोष्टीची भीती नसते. एवढे बोलून व एवढी कथा सांगून मी या व्हिडिओची सांगता करतो. चला तर मग, अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.